ना मला लय गोड असतो ते मगाचा चहा होता का तो बाळाला दाखवून ना उद्या बाहेरला दाखवणार ना चाल निघाला हा मग क्लिअर निघाला एकदम ते ना निवळ गुंड होत असतं बरं का सासूबाईला नेहमी सरळ गेले ना सरळ समुद्र पार केला ना मला सासूबाईला दाखवायचं गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, त्यानंतर मरीन ड्राईव्ह. तरी ना सगळेजण म्हणत असतात तुम्ही दोघंच नुसते फिरत असता तर ना आज आम्ही कोणाला तरी घेऊन चाललोय फिरायला. कोणाला माहितीये का कोण असेल दाखवते. इकडे बघा इकडे आमचे सासूबाई आहेत आणि आम्ही त्यांना घेऊन चाललेलो आहोत फिरायला. कुठे चाललोय माहिती का? चाललो आईला घेऊन मुंबईला. आई म्हणले चला मी तुम्हाला खर्च करते. बघा ना तुम्हाला बळ सांगत खर्च करायला लावतात. मला तर आई खर्च करते म्हणलं चला करते ना उद्या खर्च. त्यांनी कधी नाही म्हणले, ते म्हणले जाऊ दे चल तुला काय काय पाहिजे ते सांग. का हो? मग खर्च करायला नाही लावणार आहे आम्ही. तर आम्ही चाललेलो आहे मुंबई फिरायला. आज सासूबाईला म्हणलं चला तुमची जीवाची मुंबई करून देते. मग काय तर बघा शेवटपर्यंत ब्लॉग कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि कुठे कुठे फिरतोय अजून आम्हालाच माहित नाही पण चाललोय. तर चलो. तर पहिले तर आम्हाला जाता जाता प्रतीक्षाला घ्यायचंय कारण ती पण येणार आहे आमच्यासोबत. तिचं आमचं एक काम पण आहे आणि मग फिरायला पण जाणार आहे. सो त्यासाठी तिला आम्ही घ्यायला आलोय आता मोशीला. पण मला केव्हा सांगितलंय रेडी होऊन बस आता काय माहिती आवरले का नाही. आवरून ठेवायला पाहिजे तिने कारण लय लेट झालं. इकडे बघा आळंदीमध्ये आहे आता आम्ही. तर इथे इंद्रायणी नदी आहे आणि इकडे आळंदी आहे. घ्या दर्शन सगळ्यांनी. रामकृष्ण हरी माऊली. बघा जे कोणी ज्यांनी आळंदी बघितली नसेल त्यांनी आपल्या व्लॉग मध्ये आळंदी बघून घ्या, इंद्रायणी नदी बघून घ्या. आंघोळ्या चालल्यात सगळ्यांच्या. तर ना बराच वेळ झाला प्रतीक्षा येऊन थांबली तिच्या बिल्डिंगच्या खाली आणि आम्ही आता आलोय आणि आम्हाला फोन करून बडबड केली तिने. तुला कळतं का किती उशीर झालाय, मी खाली येऊन थांबली आहे. आणि बघूयात आता. हाय 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 ब्लॉगर. वन ब्लॉगर टू ब्लॉगर फोर ब्लॉगर नाही 3-4 नाही अलाउड. तुमच्याकडे आहे का असा कॅमेरा? यांच्याकडे पण आणि आमच्याकडे पण कॅमेरा आहे सेन्सर. ऐक ना म्हटलं आता धूम सारखं येईल. आला कुठं नाही. चला आता हिला घेतो गाडीमध्ये आणि आम्ही निघतो. चल ना याला किती वेळ म्हणलंय चल म्हणून ऐकत नाही. खर्च आईचा आहे. सासूबाई करणार आहेत आमच्या. तुम्ही खर्च करायचा का ते नाही. सासूबाई ट्रिप देणार आहेत आम्हाला. ही सासूबाई ट्रिप देणार आहेत. फिरायला घेऊन चाललेत ते. असंच डायरेक्ट गाडी उडवावरती. अजून पंख नाही लावले गाडीला मग उडवली असती नाही तर. आम्ही मोशीवरून चाललोय म्हणजे मुंबईला चाललोय आणि जाता जाता हे बघा मोशीमध्ये सगळ्यात मोठं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी आहे. मी मागच्या वेळेस शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं. तर आता हे बघा इथे पण जास्त झाडी आहे. इथून दिसेल. हा हे बघा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. कसलं भारी वाटतं ना. मी आले त्यांच्या ओपनिंगला नाही म्हणता त्यांचा कार्यक्रम होता ना मोठा त्यावेळेस मी आले होते. एवढा मोठा कार्यक्रम होता, एवढा पाऊस होता पण एवढी गर्दी होती ना संभाजी महाराजांचं स्मारकचं ते अनावरण होतं का त्यावेळेस या कार्यक्रमाला मी आलेली. एवढा पाऊस होता ना ह्याच दिवसांमध्ये झालेलं आणि एवढी गर्दी होती तरी सुद्धा. आणि आमची ढकलाढकली चालली होती की पुढे जाण्यासाठी एवढे मोठे महाराज असून सुद्धा म्हणजे की बघायचं होतं कारण खाली खूप मोठे मोठे कार्यक्रम होते. खूप छान. आणि ते पण ना आम्ही जिथे राहतो ना तिथे त्याचा जास्त आनंद होता मोशीमध्येच आहे आणि म्हणून मला जास्त छान वाटतं. हर्षूला म्हटलं मागच्या वेळेस पण हर्षूला दाखवलेला आणि दाखवायचं काय दिसतंच की मोठे मला नव्हतं माहिती आहे म्हणून. हा आणि जगातील सगळ्यात मोठं स्मारक आहे हे सगळ्यात मोठं. आणि आता पण काय झालं माहितीये का ती एवढ्या वेळ बोलत होती ना फोकस कुठे होतं माहिती का सीटवर. इसलिए इसके हाथ में मैं कॅमेरा नहीं देती. अरे माझ्याकडून दरवेळेस असे काहीतरी चुका होतात. एक तर फोकस नाही राहत, दुसरी वेळ हे शूट स्टार्ट केलं हेच माझ्या लक्षात राहत नाही. कधी कधी ती बोलत असते आणि मी शूट चालू असते. मेन सीन असतो, मेन सीन हिच्या हातात दिलेला असतो आणि म्हटलं का धर आपण एक चालू करून देतो कधी कधी किंवा बंद करून काहीतरी हिच्या हातात दिला का ही जर चालू असेल तर बंद करते आणि बंद असेल तरी बंदच ठेवते. कधी कधी मेन सीन जातात तिच्याकडनं आणि बोलते अरे यार चालूच नव्हता कॅमेरा आता काय मारू तिला झालं. माझ्याकडून दरवेळेस होतं माहिती दिलं तर वाटतं मी काय मुद्दाम करते का काय काय माहिती. तिच्याकडनं होतं ते मला माहिती. माझ्याकडनं होतं मलाच कळत नाही कधी. आम्ही चाललोय आणि बघा ना किती छान
मग अशी लई पाऊस होता त्यामुळे मी शूट नाही घेतलं, कारण दिसतच नव्हतं फ्रंट व्ह्यू. आणि आता दिसतोय सगळीकडे हिरवळ झालेली आहे, की कसलं भारी वाटतंय. धुकं पुढे आणि हिरवळ त्याच्यामध्ये, आणि आम्ही चाललोय फिरायला त्यात मध्ये. पुढे आता बोगदा आलेला आहे. कसलं टेन्शन आलं हर्ष? कसलं टेन्शन आलं विशाल? आईला असं टेन्शन आलंय की आता पोरग मला 5,000 खर्च करायला लावते का 10,000 खर्च करायला लावते. आई तुमचं काय म्हणणं आहे? त्यांना टेन्शन आले त्यामुळे इतक्या वेळ शांत बसल्या होत्या, झोपल्या होत्या, विचार करत होत्या बाई मी उगाच आले का काही काही ऐका ना, पैसेच काढायचे नाही, वाटलं तुमचे पैसे माझ्याकडे ठेवायला द्या. मी तुम्हाला जाताना देईल. बघ नाही ते टाकशील शॉपिंग करून तू करतून त्याचं काय. ऐक ना, एकदा आईला माहिती मी 600 आणले, 300 आणले, आई द्यायचीच नाही. तुम्हाला तरी देईन पण मला नाही द्यायची. मिसिंग लिंक म्हणतात तो हाच का विशाल? तर त्याच मिसिंग लिंक वरून आम्ही फर्स्ट टाइम चाललोय म्हणजे बरं का. आणि कसला भारी नजारा वाटतोय बघा ना. जसं ओपनिंग झालं त्यानंतर पहिलीच वेळ आहे आमची या रोडवर यायची. नाही, माझी सेकंड आहे, हर्षीची फर्स्ट. हा, तुझी सेकंड आहे, माझी फर्स्ट आहे. मस्तच केलंय, भारी आहे. तुम्ही कोणी बघितला होता का याच्या आधी मला सांगा बरं. आमच्या सोबतच बघा मोबाईलचा. अरे वा, मुंबईतला जो समुद्रावरती आहे ना तो पण बंद link केला. आहे. आणि हा घे ना पण. पण अजून पुढे पण आहे. हाय का असंच होतं माझ्याकडे. नाही बघा, मी आता पण व्हिडिओ नाही स्टार्ट केला. तरी ना आम्ही दिवसभर फिरलो मुंबईमध्ये, पण नेमकं शूट घ्यायचं विसरून गेलो. सासूबाई हे दाखव ते दाखव, बघितलं का नाही सासूबाई? आणि आता अजून आम्हाला मरीन ड्राईव्हला जायचंय, ते थोड्या वेळाने. आणि त्याच्या आधी आम्ही आलेलो शॉपिंगला, तर म्हटलं थोडंसं इकडे ऐक ना, तर म्हटलं इकडे थोडीशी शॉपिंग करावी. तर बँड्रा मार्केटला जायचं होतं सकाळी, पण नाही टाइम भेटला आणि थोडंसं काम पण होतं त्यामुळे. मग आता आम्ही आलेलो आहोत. कुठे आलो विशाल? कुठे आलो आपण? हां, चर्च गेटला आलो आहे आम्ही. तर बघू इथे कसं काय भेटतंय. अगर आम्हाला तिथे 503 कुर्ती चांगल्या भेटत असेल तर 100% इथं पण चांगल्याच गोष्टी भेटतील. तर हे मार्केट आहे, अजून दाखवते. इकडे जीन्स घेतली आहे, इकडे स्कर्ट बघतोय. आमच्या आईची पण खरेदी झालेली आहे. अरे चुकते काहीतरी. हा, किती कपडे आहेत आई? 2 घेतल्यात. आमच्या आईने तिच्यासाठी नाही घेतलं, माझ्या मोठ्या भावासाठी घेतलेलं आहे. तर आम्ही पूर्ण मार्केट फिरलो, पूर्ण चर्चगेट फिरलो, पण आम्हाला जसे ड्रेसेस पाहिजे होते, जसं शॉपिंग करायची होती, तसं काहीच नाही भेटलं. आणि खरं आम्ही ह्याला गुगलला सर्च केलं होतं, यूट्यूबला सर्च केलं होतं. चला प्रतीक्षा, सर्च केलं होतं लिंकिन रोडला. असले युनिक ड्रेसेस इतके सुंदर आहेत ना. आणि गाड्यांना दिसत नाही पटकन ना आपण. आणि विशाल आणि सासूबाई गाडीत बसलेले आहेत. आम्ही शॉपिंग करत करत पुढे आलो होतो, पण जसं पाहिजे तसं काहीच नाही भेटलं. पण आता बघू म्हटलं, परत कधी आलो लिंकिन रोडला मग जाऊया. सकाळपासून फिरून रात्री आलोय मरीन ड्राईव्हला या ठिकाणी. सासूबाई काय आहे त्या ठिकाणी माहिती आहे का? समुद्र आहे. माहित नव्हतं, येताना सांगितलं मी त्या ठिकाणी समुद्र आहे इकडे. आणि आता आम्ही चौपाटीला बसणार आहे मस्त. आणि जेवण पण आम्ही पार्सलच ऑर्डर केलेलं आहे इकडे, आणि इकडे बसून जेवणार आहे. ओ इथे आहे जागा विशाल, इथे. आणि या ठिकाणी खवळलेला समुद्र शांत झालेला आहे, आणि आम्ही इथं बसणार आहोत आता. हां बघा ना, या ना वरती. त्यांना हात द्या ना. इथेच बसायचं आपल्याला. कशी काय हवा लागते? काय दगड आहेत ते मोठे त्रिकोणी दगड आहेत. सगळ्याकडे दगडच बघायला येतात. जास्त त्याला 5 साईडनी पाणी, जोरात पाणी येतं ना, डायरेक्ट गेला नाही दडपा जोरात, त्यासाठी ते पाणी पडलं तिथे शांत होतं. आता सांगा बरं, मुंबईला 2 वेळा आलते, इथं आलते का? आम्ही मरीन ड्राईव्हला घेऊन आलोय. मुंबईला घेतलं ना त्या साईडने, तिथं सरळ पुढे गेलं मुंबई, समुद्राच्या पलीकडे. कुठे म्हणले दुबई? कुठे? सरळ गेले ना, सरळ समुद्र पार केला ना मुंबई. आम्ही गेलो होतो ना, सरळ बघा, जास्त टेन्शन नाही. इथून जहाजात बसला ना,
तोंड होत असतं बरं का सासूबाईला नेहमी. निवड माझ्या आईला मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा फिरायला आणली कुठेतरी. हा ना. स्वतः नुसता फिरत असतो आणि मम्मीला कसं पहिले ऐकून घे. नाही आम्हाला लय दिवस झालं महाबळेश्वरला घेऊन जायचे पण आम्हाला टाइमच भेटत नाही. हा तुझ्या मम्मीला त्यांच्या हा मम्मीला हा नेहमी सांगते बरं का, म्हणते माझ्या सासूबाईला आणि माझ्या मम्मीला महाबळेश्वर फिरवायचंय, आहे की नाही हर्षदा? मी लय वेळा म्हणलं पण टाइमच भेटत नाही त्यांना आम्हाला जायला. आई काय करते? समुद्राचा फोटो काढते आई. आईला डोळ्याने दिसतंय. आईने गॉगल विसरली का? आता हे फोटो काढून ती तिथं दाखवणार घरी. हा ना? हा. हे लोकांचे फोटो म्हणजे आता बघा सगळे बोलतात की तुम्ही फोटो काढता टाकून देता, फोटो काढता सगळ्यांना दाखवता. आता ह्यांच्याकडे सोशल मीडिया आहे का? नाहीये. पण एक आवड, ठीक आहे, ते बघेल नंतर बघेल कधीतरी, पण आठवण म्हणून ठेवायचं असतं. आणि आम्ही आमची आठवण म्हणून ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतो, जेणेकरून इन फ्युचर आम्ही कधी अजून म्हातारा वगैरे झालो कसलं तो काढलेली काही मुंबईला तर पहिल्यांदा मी इकडे त्यांना घेऊन आले आम्ही दोघं. तर मी त्यांचे फोटो काढलेत आता आणि त्यांच्या स्टेटस टाकले. कसे आलेत? चांगले आले. छान वाटतंय का इथे? छान वाटतं. हे बघा सगळेजण आता जेवायला बसलेत आणि मी फोटो व्हिडिओ काढते तोपर्यंत विशालला काय दम निघाला. म्हटलं नाही जेवण करतो मी पहिले. आणि आम्ही बसले इकडे फोटो काढत. सासूबाईचे फोटो काढत बसले. सासूबाई बसले आता बघत फोटो आहे का नाही. हे बघा लगेच त्यांच्या स्टेटसला टाकून ठेवलंय. खुश झाले. आता तिथं चाल निघाला हा मग क्लिअर निघाला एकदम. सकाळी आलो असतो ना आपण पण अजून लय छान निघला असता. पण ऊन पण होतं मग सकाळी. नाही त्याच्या आधी पाऊस होता आपण सकाळी आलो तेव्हा. आता दिवसभर बघत बसतील उद्या. बाळाला दाखवीन ना उद्या. हा बाळाला दाखवीन ना. उद्या बाहेरला दाखवणार ना. हे जळवायचं ना का बायकांना. माझ्या लेकाने सुनानी मुंबईला नेलं म्हणायचं मला. आई कुठे जेवायला बसला आपण? हे समोर समुद्र आहे सगळा. समुद्राचं पाणी मरीन ड्राईव्ह ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदा बाहेर पडलोय घराच्या आईला घेऊन आणि मस्तपैकी मरीन ड्राईव्हला आता जेवण करायला बसलोय. म्हणजे ना हॉटेलला तर दरवेळेस जातोच आपण. म्हणून इथे बसून जेवण करण्याची मजा थोडीशी वेगळी असते. तर समुद्र आपल्या समोर, समुद्राला आपण बघत असतो आणि त्याच्यासमोर आम्ही जेवायला बसतो. आता मस्त लाटा बिटा येतात ते आणि त्यांना पण छान वाटतं. थंड हवा येते. आणि आम्ही जेवण पार्सलच ऑर्डर केले. तर जेवणामध्ये बघा विशालचं प्रतीक्षाचं फेवरेट चाप ऑर्डर केलं. चाप पण ऑर्डर केला. चाप, काजूची भाजी आहे, इकडे कांदा लिंबू, मीठ रोटी आहे, विशालला मैदा रोटी आहे आणि इकडे पुलाव राईस आहे. आणि आम्ही ताट तर काय आम्ही घरून घेऊन नाही आलेलो आहे, तर इथेच पार्सल आम्ही जेवण करतोय आणि मजाही वाटते. काहीतरी वेगळं आहे आता. दरवेळेस हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतो, आता मस्त बाहेर बसून जेवण करतोय. ओ सासूबाई याला वास येतो एसीचा म्हणून यांनी परत तोंड पॅक करून ठेवलेलं आहे. तर का या ठिकाणी आहे सासूबाई इथे ना ताज हॉटेल आहे बरं का. ऐक ना पण मी काय म्हणते इकडे ये ना. असंच रिटर्न दाखवण्यापेक्षा तिथं आतमध्ये चहा नाश्ता करते कर ना आम्हाला. हा तुला माहिती का ती चहा कितीला आहे? काय नको ते चहा आपल्याला नव्हतं. कितीचा आहे? मग असं मला चहा पिऊशी सुद्धा. कितीला असेल चहा? कितीचा असेल अंदाजे चहा तिथे? 100-200 काय चहा काय? 500 रुपयाला आहे तिथे. असं एवढा कप असं ना. प्यायचा का? ना मला लय गोड असतो. ते मागाचा चहा होता का ते. कुठं चहा पिलो आपण? हे कॉफी पिलो तर मला उलटी येत होती, इतकी कडू होती म्हणून मी हे पिली. आता हे म्हटलं फुटेज ना, इकडे टाकणार. समुद्र. इकडे समुद्र आणि इकडे ताज हॉटेल. ज्या ताज हॉटेलला आम्ही आलो होतो प्रतीक्षा इकडे आलतो बरं का. कधी आलेला? तो DSL चा अवॉर्ड शो होता ना, हो, माहिती आहे, तो या ताज हॉटेलला होतो. मला सासूबाईला दाखवायचं गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, त्यानंतर मरीन ड्राईव्ह. आमचं एवढं दाखवून झालंय आणि आम्हाला दिवसभर फिरायचं होतं आणि दिवसभर आम्ही दुसऱ्या ठिकाणी फिरलो आणि एक काम पण होतं तर ते पण करत बसलो. आणि रात्रीचं आता 1:45 वाजलेली आहे. हे बघा 1:45 वाजेपर्यंत म्हणजे 1:45 वाजता अजून सुद्धा आम्ही मुंबईमध्येच आहे. आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. आता काल पण रात्री मी पहाटे 5 वाजता मी घरी पोहोचले. तिकडून परत 8 वाजता तिथून निघाले, मुंबईला आलोय आम्ही.
आणि आता रात्रीचे परत 1 वाजलेत, म्हणजे घरी जायला परत आज पहाटेचे 4-5 वाजणार आहेत. असं आम्ही एवढे कष्ट करतोय, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस चालू आहे आमचा. तर चला, पण काय काम पण करावं लागतंय, मजा पण येते, फिरतोय पण. म्हणजे तुम्हाला सगळ्याला असं वाटतं की हे दिवसभर फिरतात, नुसतेच ट्रॅव्हलिंग करतात किंवा यांची मजा आहे असं चालत असेल, पण त्याच्या मागे लई कष्ट आहेत, काम पण असतंय, पण सगळ्या गोष्टी करून आम्ही मॅनेज करत असतो. तर सासूबाई, आज फिरलात तुम्ही दिवसभर, कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं बघ. कसं वाटलं तुम्हाला? हे छान वाटलं. हे चांगलं नाही वाटलं. छान वाटलं. हे छान होतं. हे छान होतं. तर झाली का जीवाची मुंबई? झाली जीवाची मुंबई. चांगली जीवाची मुंबई झाली, कारण आता रात्रीचे 1 वाजलेली आहे, त्याच्यामुळे चांगली मुंबई झाली त्यांची जीवाची. आणि चालले आता आम्ही घरी.